संस्थेचं नाव आहे, रजिस्टर्ड संस्था आहे. ATG मिळालेला आहे, CSR नंबर ATG. आणि बेसिकली कर्करुग्णांसाठी, कर्करोगातनं जे बाहेर आलेले आहेत कॅन्सर सर्वायवर्स, कर्कयोद्धे आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी ही संस्था काम करते. खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे आमचं. ठाण्याच्या 3 हातनाक्यापासून ते जे टाटा हॉस्पिटल आहे परळचं आणि खारघरचं तिथपर्यंत आपण टॅक्सी सेवा देतो. पेशंट, त्याच्याबरोबर त्याचा एक रिलेटिव्ह, आणि पूर्णपणे नो कॉस्ट बेसिस, नाही त्यांना एक पैसाही त्याच्यासाठी द्यायला लागत नाही. अपॉइंटमेंट प्रमाणे घेऊन जातो आणि परतही घेऊन येतो. ही आपली जानेवारी 2021 पासून हे चालू आहे. आता जवळजवळ 2000 पेक्षा जास्त फेऱ्या टॅक्सीच्या आतापर्यंत झालेल्या आहेत. आज आपण भेटतोय हा आधार मैत्र, म्हणजे कॅन्सर सर्व्हायवर्स, कॅन्सर फायटर्स आणि फॅमिली मेंबर्स असा आमचा ग्रुप आहे. दर बुधवारी भेटतो. आज जशा शुभांगीताई आल्या तसे वेगवेगळे लोक इथे येतात. कधी आम्हीच एखादा विषय ठरवून गप्पा मारतो. एखाद्या वर्षातनं एकदा कधी ते नाटक सिनेमा बघायला जातो, बाहेर जेवायला जातो, पिकनिकला जातो. असं वेगवेगळे कार्यक्रम आमचे चालू असतात. आपला एक योग वर्ग आहे कॅन्सर पेशंटसाठी. तो सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सहयोग मंदिरला, जो 3ऱ्या मजल्यावर घंटाळी मित्रमंडळ आहे त्यांच्यातर्फे तो चालतो. त्यानंतर वर्षभर पण आपले वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात. याशिवाय आपलं काउन्सिलिंग सेंटर आहे, आपली लायब्ररी आहे, आपलं एक इन्फॉर्मेशन सेंटर आहे. जर कर्करोगासंदर्भात कुठलीही माहिती हवी असेल तर तिथे आम्ही ती देतो. ते परत आमचं वेगळ्या ठिकाणी आहे, 3 पेट्रोल पंपाच्या इथे आम्हाला इनरव्हील क्लबने जागा दिली आहे, तिथे ते आमचं सेंटर चालतं. आपण आर्थिक मदतही करतो. आणि असं वेगवेगळ्या स्तरावर काम चालू असतं. अशा वर्षभरात वेगवेगळे उपक्रमात किंवा आमचे कार्यक्रम असतात. जसं आता मे महिन्यात फाउंडेशन डे झाला. आता सप्टेंबर महिन्यात जे कॅन्सर सर्व्हायवर्स आहेत आणि कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांचं थोडं मॉरल बूस्ट करण्यासाठी आपण रोज डे साजरा करतो. त्याच्यानंतर आपला नोव्हेंबर महिन्यात या आधाररेखा प्रतिष्ठानचे संस्थापक अरविंद जोशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लेक्चर सिरीज असते. आणि असे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स आपण घेतो. असे वेगवेगळे कार्यक्रम आपले वर्षभर चालू असतात. अर्थात हे सगळं देणगीतनं होतं. पूर्णपणे NGO असल्यामुळे बाकी कुठलाही सोर्स नाहीये. आणि कुठल्याही कार्यक्रमासाठी आपण कुठल्याही प्रकारची फी घेत नाही. मेंबरशिप फी नाही, योग वर्गाला फी नाही, लायब्ररीला फी नाही, काउन्सिलिंगला फी नाही, टॅक्सी सर्व्हिसला फी नाही. पूर्णपणे विना मोबदला सगळे हे कार्यक्रम आपले चालतात. त्यामुळे पूर्णपणे डोनेशन्सवर हे सगळं अवलंबून आहे. आता CSR नंबर मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारे CSR पण आपल्याकडे यायला लागला आहे. यावर्षी आपण त्या CSR मधनं HPV वॅक्सिनेशनचा हे हातात घेतोय. ते सरस्वती शाळेमध्ये आपण ते चालू करतोय. आता चालू झाली आहे ती प्रोसेस. आणि असे वेगवेगळे उपक्रम आपण या संदर्भात चालवत असतो. आज शुभांगीताई आपल्याकडे आले आहेत. मी रंजनाताईंना विनंती करेन की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी आणि मग त्यांच्याकडनं आपण मनाच्या स्वास्थ्याबद्दल आज ऐकणार. धन्यवाद. नमस्कार. आधाररेखातर्फे सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या प्रमुख पाहुण्या शुभांगी पासेबंद यांचंही मनापासून स्वागत करते. आपल्या ठाण्याच्याच शुभांगी पासेबंद या आज आपल्याला पाहुण्या म्हणून लागल्या. त्या स्वतः MSc BEd असून त्यांनी जर्नलिझमचा कोर्स केलाय. शिवाय लोककला अकॅडमीचा डिप्लोमा त्यांनी केलाय. त्या पत्रकार लेखिका म्हणून कार्यरत असतात. त्यांनी आजपर्यंत त्यांची जवळजवळ 45हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्यामध्ये एक ब्रेलमध्ये आहे, एक व्हिडिओ बुक आहे, ऑडिओ बुक आहे. नंतर मुली जन्माला येऊ द्या, हा कन्या वाचवा या देशाच्या बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाअंतर्गत संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचे त्यांनी 75 प्रयोग केले. मनाची मशागत, समर्पण, नाते शब्दांचे, संध्या छाया, आनंदी व्हाव्या, पसायदान, मुली जन्माला येऊ द्या असे विविध जनजागृती करणारे कार्यक्रम, एकपात्री प्रयोग त्या करतात. दिलीप वेलणकर दादर यांच्याकडे त्यांनी
आवाजाची कार्यशाळा घेतलेली आहे. युट्यूबवरही त्यांचे पूर्वीचे सर्व कार्यक्रम अवेलेबल आहेत. अंध वाचकांसाठी त्यांनी ब्रेलमध्ये रूपांतरित केलेलं पुस्तक प्रकाशित झालंय, रुक्मिणी स्वयंवर. या धार्मिक ग्रंथाचं अभिवाचनही त्यांनी केलेलं आहे, जे युट्यूबवर आहे. साहित्य सन्मान अंतर्गत वाचक कट्ट्याच्या शुभारंभाच्या प्रयोगात त्यांची मुलाखत झाली होती. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, जसं महाराष्ट्र दीप 2008, 2009 सावित्रीबाई फुले पुरस्कार, DK सांडू पुरस्कार, ठाणे महापालिका उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार, महाराष्ट्र मराठी ग्रंथ संग्रहालय दादर यांचा कवी प्रफुल्ल दत्त पुरस्कार, रेगे पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, वसंत व्याख्यानमाला नाशिक येथे मे 2022 रोजी मुली ही जन्माला येऊ द्या हा कार्यक्रम, म्हणजे स्त्री गर्भहत्या प्रतिबंधक संदेश देणारा, तो त्यांनी केलाय. मनाची मशागत चला आनंदी राहूया हा कार्यक्रम त्या करतात, जो आत्ताच आपण बघणार आहोत. शिवाय त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ दादर यांच्या तर्फे प्रथम वर्गात त्यांनी उत्तीर्ण केलेला आहे. त्यांनी 600 ठिकाणी स्तंभलेखन केलेलं आहे. जीवनदीप, ग्रामोद्धार, दैनिक ऐक्य, नवे शहर, मुंबई सफेर, गावकरी, लोकसत्ता, धनादेश, जनादेश या वर्तमानपत्रात त्यांनी मुक्त पत्रकार लेखन केले. ठाणे येथील वाचक कट्टामध्ये ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आणि तळ्याकाठी कविता या कार्यक्रमातही त्यांनी कविता सादर केल्या. अशा एकदम सर्वगुण संपन्न अशा शुभांगी वासेबांना आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लागलेल्या मनाची मशागत हा त्यांचा कार्यक्रम आपण ऐकूया. धन्यवाद. आपण स्वागत करूया शुभांगी ताईंचं. अश्विनी ताई पगार रेखातर्फे मॅडमचं स्वागत. नमस्कार. माझी एवढी स्तुती मॅडमनी केली तेवढी काही मी मोठी नाही, अतिशय सामान्य आहे. आज मी हे ज्या विषयावर बोलणार आहे ते सुद्धा काही महागुरु किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त काहीतरी मोठी सगळ्यांना उपदेश करते असं अजिबात नाही. आयुष्यात खूप भले बुरे प्रसंग प्रत्येकालाच येतात, मलाही आले. त्या प्रसंगांना तोंड देत असताना, अनेक ठिकाणी संघर्ष करत असताना, आणि 2 डिप्लोमा मी केले. एक आनंद नाडकर्णी सरांकडे केला RABTचा, आणि एक इकडे हार्ट टू हार्ट काउन्सिलिंग म्हणून डॉक्टर भोसले त्यांचा केला. त्या माझ्या अभ्यास आणि अनुभवावरून जे काही निष्कर्ष मला सापडले त्यानुसार मी आपला विचार केला की आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या ह्या ज्ञानाची माहिती व्हावी. कारण की आता आपण 68-70 वर्ष वयाचे झाले. आता आपल्याला हे आपले विचार आपल्यानंतर आपण घेतलेल्या अनुभवांपेक्षा वेगळे अनुभव इतर लोक घेणार. त्यामुळे ह्या विषयावर मी हा कार्यक्रम करते आणि लोकांना समजावते. अगदी सुरुवात मी साधी आराखडा सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. अगदी सुरुवात आपण शाळेत बघा, पहिलं काय म्हणतो, शाळा सुटली पाटी फुटली आई मजला भूक लागली. आता ती जी पाटी फुटते ती जोडता येते का? अजिबात जोडता येत नाही. तशी एक नर्सरी राईम आपण असतो, हम्टी डम्टी sat on a wall, Humpty Dumpty had a great fall. All the king's horses, all the king's men could not put Humpty Dumpty together again. म्हणजे भूतकाळ हे एक अंड आहे, ते अंड फुटलं की ते कुणीही जोडू शकत नाही. आपल्याला वाटतं अरे आपली ही चूक झाली, आपण सुधारूया, हे असं झालं असतं तर. तसं काहीही होत नाही. तो भूतकाळ आपला संपलेला असतो. या नर्सरी राईमने आपण सुरुवात करणार आणि शेवटी आपण सगळ्यांनी मिळून एक गाणं म्हणायचंय. ते गाणं मनशुद्ध तुझं आपण शेवटी म्हणू. आता मी आराखडा सांगते कारण क्लासची मुलं वगैरे आली तर मग एखादा मुद्दा पुढे मागे.
सगळ्यात सुरुवातीला सांगणं सोपं, अंमल करणं अवघड असतं. हे सगळे जे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, तरीही आपल्याला आयुष्यात बरीच संकट येतात जे आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि ते प्रश्न सोडवणं सोपं नसतं. हे जे उपाय मी सांगते हे जेमतेम आपण पोट बिघडल्यावर ओवा खातो तेवढेच उपयोगी आहेत. त्याहूनही जर त्रास आपल्याला झाला तर डॉक्टरकडे जायचे. मानसशास्त्रज्ञ दोन प्रकारचे असतात. जसा शरीराचा आजार तसा मनाचा आजार. मानसशास्त्र मधले पहिले असतात ते फक्त समुपदेशन करतात, म्हणजे शाब्दिक सल्ला देतात. आणि त्याच्या पुढचे असतात ते सायकॅट्रिस्ट, ते औषधं देतात. म्हणजे ह्यात पण दोन प्रकार असतात. आणि आपल्याला मनावर उपचार घ्यायची वेळ आली याचा अर्थ काही आपण अगदी फार आजारी झालो किंवा हा समाजात जो असा एक स्टिग्मा किंवा आपला दोषारोप केला जातो, अरे हा मानसोपचार घेतो म्हणजे काय, असं काहीही नाही. आपल्याला सर्दी झाली, खोकला झाले, पाठ दुखली, सगळं आपण औषधं घेतो. तसंच ते मनासाठी पण घ्यायचं असतं. आता मन कुठे असतं? दिल दिल म्हणून अगदी फार हिंदी सिनेमाने आपल्याला असं सांगितलंय की मन हे हृदयात असतं. पण शास्त्रानुसार मन हे हृदयात अजिबात नसतं. मन हे मेंदूत असतं. फक्त त्या मेंदूला अधिक रक्त पुरवठा करावा लागल्यामुळे छातीत आपल्याला दुखायला लागतं, जळजळ होते किंवा असा त्रास होतो. म्हणून आपल्याला वाटतं की मन हे हृदयात आहे, पण शास्त्रानुसार मन हे मेंदूत असतं. आता पायऱ्या आहेत याच्या. आपल्याला मनावर काही उपचार करायचे तर पायऱ्या आहेत. एक तर आपण कबूल करायला पाहिजे की मला काहीतरी आजार झाला आहे. म्हणजे एक मैत्रीण आहे, ती मला म्हणते माझं ना नशीबच वाईट आहे, मी इतकी चांगल्या स्वभावाची, मला सगळे असे वेडे भेटतात. त्यांना ना औषधोपचार द्यायला पाहिजे, ह्याने स्वभाव बदलायला पाहिजे, त्याने स्वभाव बदलायला पाहिजे. आता आपण छोटी गोष्ट बघितली, पाऊस आला, आपण काय करू शकलो? पावसाला दम देऊ शकतो का? अरे थांब जरा, मला पोचायचंय. रेनकोट घालणार, जंगलात जातो, जळवा म्हणजे लीच म्हणतात त्याला, त्या जळवा अंगावर चढतात. आपण काही ते सगळ्या जळवा जंगलातल्या मारू शकत नाही. अंगभर कपडे घालणार, त्यांना आपल्याला चावू नये म्हणून मॉस्किटो रिपेलंट लावणार. किंवा निवडुंगाच्या बागेत आपण जातो, निवडुंगाचे काटे टोचतात, तर निवडुंगाचा धर्म आहे तो काटे टोचणं. ते काटे टोचतात तर त्याच्यासाठी उपाय काय करायचं? त्याच्यासाठी जाड कोट, पूर्वीच्या काळी हिंदी सिनेमात तो डिटेक्टिव्ह घालून फिरायचा ना, तसा घालायचा. कार्यक्रमाचा विषय खूप हे आहे, मी अजिबात त्याला विनोदी रूप देऊ शकणार नाही, त्याबद्दल मी आधीच तुमची क्षमा मागते. आता हे मदत कोण करेल? बऱ्याच जणांना वाटतं 2 गोळ्या खाल्ल्या झालं, पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण हे सगळे जाणतो. ही आपल्याला मदत आपणच करायची. सेल्फ हेल्प बुक्स सुद्धा काय सांगतात? स्वतःला मदत करावी लागते. नाती बदलतात, संघर्ष होतो, कधी कधी तोडमोड होते, कधी परत जुळतात. औषधांना एक्सपायरी डेट असते, आपल्याला माहिती आहे औषधांना एक्सपायरी डेट. तशी नात्यांना सुद्धा एक्सपायरी डेट असते. आधुनिक काळ आहे, फायदा झाला, पाऊस संपला की आपण छत्री माळ्यावर टाकतो, फायदा काढून झाला की नाती वरती टाकतो. तसं मित्र असावा, गारव यासारखा वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. पण माझ्या मते मित्र ही डायनोसॉरची जमात झाली आहे. डायनोसॉर आपण कुणीच पाहिलेला नाही. डायनोसॉर हा जवळजवळ नष्ट झालेला आहे. तर अगदी खरा मित्र मिळतात काही जणांना, जर भाग्यवान असतील खूप तर. पण बाकी मित्र हे रेअरच असतात. जर तुम्ही आपुलकीने मनातलं दुःख सांगायला गेले तर त्याचा बोभाटा व्हायची जास्ती शक्यता असते. अगं तुला माहित आहे का, असं असं आहे. मग त्याच्यावर उपाय काय करायचा? तुम्ही लिहा आणि फाडून टाका. खूप राग आला, जोरात ओरडा, लोकांसमोर नको, बाथरूम मध्ये जाऊन, जंगलात कुठेतरी झाडापाशी वगैरे, ते मनातला राग बाहेर व्यक्त करा. काळ हे औषध असतं. कोणतरी आलं, काळ
हे औषध असतं म्हणतात. प्रत्येक दुःखावर असं आपल्या लहानपणापासून सांगितलं जातं की काळ हे फार मोठं औषध आहे. तर हा किती काळ, तुमच्यामध्ये किती काळाने आपण दुःख विसरतो? 40 दिवस असं म्हणतात, मॉर्निंग पिरियड किंवा लेट पिरियड, ख्रिश्चन किंवा सगळ्या धर्मांनुसार 40 दिवसाचा पिरियड मानला जातो. त्याला शास्त्रीय कारण असं असतं की 40 दिवसांनी आपल्या शरीरातल्या सर्व पेशी बदलतात. पण असं नाही, काही काही दुःख आयुष्यभर सुद्धा पुरतात, ती 40 दिवसात संपत नाही. आता आपण बघितलं, मॅडमला प्रश्न विचारल्याबरोबर मॅडमचे डोळे भरून आले. म्हणजे ती गोष्टी विसरणं शक्य नसतं. ती त्याला काळ हे औषध नसतं, फार तर फार काळ थोडीशी सौम्यता आणते. आता याच्यासाठी करायचं काय, तर बोला, लिहा, मी आता सांगितलं, देवदर्शन करा, ज्योतिषी. मला हे माझा हा कार्यक्रम कोपिनेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये झाला होता, तेव्हा एका माणसाने येऊन सांगितलेलं की ज्योतिषी हा फार एक चांगला मानसोपचाराचा प्रकार असतो, की तो तुम्हाला सांगतो 4 सोमवार करा. म्हणजे किती दिवस पिरियड मिळाला, 28 दिवस तुम्ही वाट बघण्यात तरी होईल काहीतरी चांगलं घडेल म्हणून हे करता. किंवा तो काय सांगतो, हे वाईट घडेल पण तुमच्या मनाची तयारी करा. म्हणजे अशा रीतीने ज्योतिषी सुद्धा एक प्रकारचा आपल्या मनाचा मानसोपचार असतो. आता इकिगाई म्हणून एक जापनीज कला आहे, ती सुद्धा मनावर उपयोगी पडते. तुमचं ध्येय ठरवताय. आपलं ध्येय काय, आनंदी राहणं. बरं, आनंद कुठे मिळत नाही ना. जसे मित्र डायनोसॉर सारखे झाले, तसा निर्मळ आनंद सुद्धा असा थोडा थोडा नष्ट झालाय. त्यामुळे आनंद शोधायचा असेल तर तो कुठे शोधणार, आपल्या आतच शोधायचा. आता जग बदलायला आपण जाऊ शकत नाही की आपल्याला जगातली लोक क्या सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, आपण सगळ्यांची तोंडे बंद करू शकत नाही. जग हे असंच आहे. परिस्थिती आपण बदलू शकत नाही, आपण आपली मनस्थिती बदलायची असते. आता अपराधी भाव पण आपल्याला वाटतं की आपलं हे चुकलं, त्यावेळी आपण असं करायला हवं. पण ह्या पूर्ण जगाच्या विश्वाच्या पसाऱ्यात त्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. फक्त तो आपल्यावर घेत नाही. उदाहरणार्थ आता काही बाबतीत मला असं वाटतं, अरे आपण या मोठ्या डॉक्टरकडे जायला हवं होतं, अमुक करायला हवं होतं. पण त्यावेळी आपल्याला ती तशी बुद्धी झाली, त्यावेळी आपण आपल्याला तो निर्णय योग्य वाटला तो घेतला, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले. पण ते आपल्याला अपराधी भाव येऊन उपयोग नाही. ती परमेश्वराची इच्छा होती. अपने मन की हो तो अच्छा है, मगर अपने मन की ना हो तो और भी अच्छा है, क्योंकि वह ऊपर वाले की मर्जी है. पर्यटन हा मानसोपचार म्हणून पर्यटन सांगतात. पण पर्यटन असं दर महिन्याला जाऊ नका, नाही तर ट्रॅफिक जॅम पर्यटनच होतं, जाण्या येण्यातच वेळ जातो. तसं होऊ नये म्हणून पर्यटन करा, थोडा बदल होईल. काहीतरी बेत करा, मैत्रिणींकडे जायचं, सिनेमाला जायचं, सहलीला जायचं. कित्येक बेत मी करते जे कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे मी मिस्टरांना सांगायचे की पायी वारी जाते ना, मला चालत शिर्डीला पायी जायचं. ते म्हणायचे तू चालत वर्तक नगरच्या साईबाबाला गेलीस ना तरी पुष्कळ झाला. तसं आता माझी दुसरी एक मैत्रिणी ओपन हार्ट झाली, तिने म्हणते आपण शेगावला जाऊन राहूया. तेव्हा सुद्धा त्या बाकीच्या मैत्रिणी म्हणतात तुम्ही लोढाठाम पर्यंत जाऊन तिथे राहून आलात ना तरी पुष्कळ झालं. असं पण बेत करायचा, त्याच्यात आनंद मिळतो. आपण थोडीफार स्वप्न बघतो, त्या आनंदाने खुशीने काहीतरी आपला ऑरा बदलतो. ऑरा म्हणजे तेजोवलय आपलं जे प्रत्येकाचं असतं ते बदलतं. कारण परिस्थिती आता वयोमानानुसार, बहुतेक मी हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी घेते, त्यामुळे वयोमानाने काही गोष्टी या होणारच, ते आपण रिव्हर्स करू शकत नाही. हेअर डाय लावला तरी काय आपण, किंवा मी तरुण आहे म्हटलं तरी आपण तरुण होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या स्वीकाराव्याच लागतात. आपल्या आयुष्याचा आता ह्या वयात आपण कुणाला मदत करू शकत नाही. की पूरग्रस्तांना मदत केली, आजारी व्यक्ती जवळ राहिलो, असं काही आपण मदत करू शकत नाही. ते 60 पर्यंत ठीक असतं. मग आपण काय करणार, आपण चांगले विचार पसरवा, ते आपल्या हातात आहे. कारण विचारांना काही खर्च येत नाही. आणि दुसरं तर अपेक्षा करायची नाही.
ती भयंकर महाग असते. या जगात कुणीही कुणालाही चांगलं म्हणत नाही. असं अगदी मी फार नकारात्मक बोलते असं समजू नका. ती फक्त मनाची तयारी होण्यासाठी की स्तुती मिळेल, आपले हे मिळेल अशी अपेक्षा करू नका. आपलं काम करत राहा. एका कार्यक्रमात एका मैत्रिणीने येऊन मला सांगितलं होतं, मुलं फार त्रास देतात ग, काय करू, हा असा करतो, मोठा असा करतो. हे कबूल करायला पण फार हिंमत लागते आणि ते तिने कबूल केलं. पण मी तिला काय सांगितलं, मुलं आपलीच आहेत, आपलेच दात आहेत, आपलेच ओठ आहेत. दाताने ओठाला चावलं आणि ओठ हे झाले तर आपण दातही काढून पाडू शकत नाही आणि ओठांशी हे करू नये. तसं त्या मुलांशी आपल्याला तडजोड करायला हवी. जर काही प्रॉब्लेम झाला तर मदतीला हात पुढे येणार नाही. खिशातून मोबाईल काढायला येतील आणि त्या मोबाईलवर ते शूटिंग करतील की ह्यांचं भांडण झालं, हे अमुक झालं, ढमुक झालं. त्यामुळे मदतीची अपेक्षा न करता आपण आपल्या कुटुंबाला धरून राहायचं, आपला समूह धरून राहायचा. 3 वर्तुळ असतात जगात. केंद्रबिंदू मी जगात किती मोठा आय हा सगळ्यात मोठा डिजिट असतो. आपण पुढे ते डिक्शनरी शिकू तेव्हा येईल. त्या मी भोवती 3 वर्तुळ असतात. पहिली असतं नवरा बायको, मुलं आणि सासू सासरे, हे अगदी जवळचे. नंतर असतं जरा दूरचे नातेवाईक आणि त्याच्या बाहेर येतो हे आपले सपोर्ट ग्रुप्स, असा कट्टा, असे आपल्याला भेटणारे मित्रमैत्रिणी, मदतीला हात पुढे करणारे काही सहप्रवासी, सहनिवासी, असे या 3 वर्तुळांमधले पुढे मागे एखादं होऊ शकतो. पण आपल्याला या 3 वर्तुळांशी ऍडजस्ट व्हायचं असतं आणि तो परिसरातच आपण आपलं जीवन सुखी करू शकतो. अटळ दुःखाशी झुंजताना एक पुस्तक आहे, अटळ दुःखातून सावरताना. देशपांडे म्हणून एक लेखिका आहे, खाली वाचनालय तुम्हाला मिळालं तर बघा. त्यांनी खूप सुंदर दिलंय की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा काही बरे न होणारे आजार वगैरे हे सगळे अटळ दुःख आहे, त्याच्यातून कसं सावरावं हे सुद्धा त्याच्यात दिलं. डॉक्टर सांगतात अति विचार करता तुम्ही, विचार करू नका. डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर एखादं इंजेक्शन असेल तर द्या ना, म्हणजे मी अति विचार करणार नाही. जेम्स बॉन्डच्या एका पुस्तकात असतं हे, एका सिनेमात होतं की तो स्प्रे मारला की माणसाचे भावना गोथट होत जातात. असे निघतील तर बरं होईल ना. तर जेम्स बॉन्डचा सिनेमा होता म्हणून ते खोटं होतं. बाकी आपला हळवेपणा आपल्याला त्रासच देतो. आपल्याला म्हणावं लागतं, माझी या मना थांब जरा, हळवेपणा हा नाही बरा. तर त्या हळवेपणावर काहीतरी औषध निघावं असं मी शास्त्रज्ञांना माझ्या कार्यक्रमात पण सांगते, पण ते काही निघत नाही. आता अगदी छोटा उपाय आपण मगाशी बघितला, आपल्या चर्चा झाली की कॅन्सरवर त्या नॅनो टेक्नॉलॉजीचे उपचार, पण त्या सरांनी, कर्वे सरांनी सांगितलं, पण ते आपल्यापर्यंत पोहोचायलाही वेळ लागतो. मला सगळ्यात राग येतो म्हणजे डायबेटीसला तुम्ही टोचायला का लावता? एवढं जर विज्ञान पुढे गेलं आहे तर ते टोचायला नको लागायला. सोनोग्राफी सारखं वरच्यावर तुम्ही डायबेटीस आणि शुगर शोधायला पाहिजे. तो शोध लागतोय पण तो अजून येतोच आहे. तुम्ही म्हणाल मनाच्या याच्यात हे मध्येच काय आलं, पण मन आणि शरीर एकत्रच असतं. शरीर दुखलं की मन खाली येतं, मन नाराज झालं की शरीरात दुखणं सुरू होतं. खूप आपल्याला जबाबदाऱ्या आहेत, कसं पार पडणार, खांदे धरून येतात. जीवनाची जबाबदारी मी कशी पेलू, पाठीचा कणा होतो, कुठे अपमान झाला अंगान दुखायला लागते, आयुष्याचं ओझं उचलवे ना आता मला चालवे ना, गुडघे दुखायला लागतात. म्हणजे शरीर आणि मन हे एकत्रच आहे. मनाचं शरीर काही वेगळं करता येत नाही. तर हा एकदम आपला हा पूर्ण आराखडा होता. मी तुम्हाला थोडं थोडं सांगते. शेवटी आपण काळं म्हणणार आहोत मनुष्य. तर कुंडीत आपण झाडं लावतो, अनावश्यक तण काढून टाकतो, माती उकरतो, नाही तर त्या मुळांना सुद्धा ऑक्सिजन मिळत नाही. तसं आपल्या मनाचं पण आहे. आपल्या मनात पण नको असलेल्या विचारांचं तण आधी काढून टाकायला पाहिजे. आपण वर्षानुवर्ष 10 वर्षापूर्वी, हे मी तुम्हाला सांगते, मी तशीच आहे. मी तर कोशात शिरते, म्हणजे नको हो आपल्याला फार असं वाटायला लागतं कधी. ती वाईटच सवय आहे. पण त्या मनातलं अनावश्यक विचाराचं तण काढून टाकायचं. म्हणजे कुणीतरी अपमान केला, करू दे, तो काय आपला व्हॅल्युएटर, म्हणजे तो आपला परीक्षक नाहीये की त्याचे मार्क आपल्याला घ्यायचे किंवा त्याची सर्टिफिकेट पण आपल्याला नाही. ते त्याचे विचार आहेत. म्हणजे
हे आपल्या मनाला आपण समजावता आलं पाहिजे. 1-2 दिवस वाईट वाटलं तर ठीक आहे, नॉर्मल आहे, प्रत्येकालाच वाटतं. म्हणजे कोणी आपला अपमान केला तर आपल्याला वाईट वाटणं हे अगदीच नॉर्मल आहे. आपण काही संत नाही. तसं त्याप्रमाणे शरीराची काळजी घ्यायची, कारण शरीरातच मन आहे. आता लोक काय म्हणतील याच्याशी विचार करून मुलांना यांना त्यांना डॉक्टरकडे न नेणारे लोक असतात, घरात कोंडून ठेवणार. कारण हे मनाच्या आजाराची लक्षणं काय असतात की भास व्हायला लागतात, आवाज यायला लागतात वेगळे वेगळे, कशातच गोडी वाटत नाही. ही लक्षणं दिसली की डॉक्टरकडे नेण्याऐवजी काय केलं जातं, घरात कोंडून ठेवलं जातं की हा असा करतो, ही अशी करते. त्यामुळे त्याच्यावर आपल्याला लोकांच्या म्हणण्याशी काही नाही. मौल्यवान कोण आहे आपल्याला? लोक नाहीत. आपल्याला आपलं कुटुंब, आपले मित्र, आपला समाज हे मौल्यवान आहे. आणि त्यांना औषधोपचार वेळच्या वेळी देण्यात काहीही चूक नाही. योगासनं करा. योग म्हणजे काय, मन आणि शरीराचा योग असतो. आणि आज एका व्यक्तीने सांगितलं की श्वास जर आपला नियमित झाला तर आपले विचार सुद्धा नियंत्रित राहतात. त्यामुळे योग, ध्यान, धारणा वगैरे याने पण फरक पडतो. लोक व्यायाम करा पण सांगतात, पण मला आपलं व्यायाम करायला फारसं आवडत नाही. पण व्यायामाने पण खूप फरक पडतो, कारण शरीरात ते आपली जी स्त्राव असतात एंडोर्फिन जगरीत असते. आपल्याला वाटतं कुणीतरी दुखण्याला कुठण्याला सोबत असावं. आपल्याला महिला आहेत, 2-3 पुरुष आहेत, त्यांनी दुर्लक्ष करावं हे त्यांना सांगते. बाळंतपणाच्या वेळी आपल्या वेदना आपणच भोगणार असतो. पण कोणाचा तरी हात धरायला असला, बाजूला आई असली, मावशी असली, बहीण असली तर आपल्याला बरं वाटतं. तसं आयुष्यात आपल्याला वेदना आपल्यालाच सोसायच्या, पण कुणीतरी सोबत असावं ही जनरीत असते. पण ते शक्य नाही. काय करू शकतो आपण? वरण भात लोणचं कोणी नाही कोणाचं, सिनेमाचं टायटल होतं, तो आला नाही सिनेमा. तसं वरण भात लोणचं कोणी नाही कोणाचं, आपण आपल्याला प्रयत्न करायचा. शेवटी या देहाच्या वेदना आपल्यालाच सोसायच्या. फक्त हात धरायला कोणी असलं किंवा वाटेल ग बरं, आणि ते तसं जर वाटलं तर आपल्याला हा सपोर्ट ग्रुप आहे. मॅडमकडे आपल्याला कितीतरी मोठा आधार मिळतो की तुकड्याला कुठल्याला. एक माझी मैत्रीण आहे, ती वृद्धाश्रमातल्या स्त्रियांना वगैरे भेटायला जाते, त्यांना असं मानसिक सल्ले देते. ती गाणंही गाते. पण मग सगळेजण म्हणतात की त्या वृद्धाश्रमातल्या लोकांना कदाचित तिचं गाणं शिक्षाच वाटत असेल. तसं पण असेल, पण निदान कोणीतरी आपली काळजी करतं, कोणीतरी आपल्यासाठी एवढ्या लांबून बेलापूरला जाते, ती एवढ्या लांबून येतं, आपल्याशी थोडा वेळ गप्पा मारतो, याचा सुद्धा आनंद वाटतो आणि बरं वाटतं. ही जनरीत आहे. जग आपण सुधारू शकत नाही. आपल्या सोबत संकटकाळी कोणीतरी उभं राहील ही अपेक्षा असावी. राहिलं तर ठीक, नाही दुःख किती प्रकारचे असतात. एका ओवीत आहे, घरात नव्हतं काही त्यात वारली आई. घरात काही नसतं किती वाईट. अशा वेळी पण आई काहीतरी कोंड्याचा मांडा करून. पूर्वीच्या काळी फार गरिबी असायची, त्या मनाने आता तरी आपल्याकडे खूप सुबत्ता आहे. एक काळ असा होता की खाण्यापिण्यासाठी पण खूप लोकांना त्रास व्हायचे, पैसा नसायचा अतिरिक्त. दुःखाची कारणं तर त्यांची पुस्तकानुसार वेगळी वेगळी आहेत. कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, बेकारी, पैसे नसणं, फसवणूक होणं किंवा शारीरिक आजार असं काहीतरी असतं. तर या सगळ्या दुखण्यावर एकच उपाय बरं का. कोणता असेल? आपल्याला, मला वाटतं आपण सगळे एकाच वयाचे होते, त्यामुळे आपण हा धडा शाळेत वाचलाय. सुखी माणसाचा सदरा आहे ना. सुखी माणसाचा सदरा आपल्याला मिळाला तर आपल्याला एकदम बरं वाटेल. पण सुखी माणसं इतकी कंजूस असतात की त्यांचा सदरा कुणालाही देत नाहीत. आपण म्हणू आपल्याला अंबानीने सदरा द्यावा किंवा अंबानीने ब्रँडिंग करून एक सुखी माणसाचा सदरा म्हणून सदरा विकावा आणि तो घातल्यावर आपण सुखी व्हावं. पण त्या सुखी माणसाचा सदरा मिळणार नाही. तुम्हाला तुमचा आहे तोच सदरा शिवून टाकटूक करून धुवून स्टार्च करून इस्त्री करून जसा आहे तसा वापरावा लागेल. मला वाटतं नामदेव महाराजांची सोबी आहे, माझी गोधडी झाली जुनी शिरून आणा हो कोडी. म्हणजे आता तू फाटली माझी गोधडी. तसं देह आहे, तो देह आता हे झाला तरी आपल्याला याच देहाबरोबर चालायचं.
सुखी माणसं आपल्याला सदरा देणार नाही, त्यांची एवढी जाणत पण नसते की दुसऱ्याला काही द्यावं. एक वेळ तुमचा शर्ट फाटला असेल तर तुम्ही ताईला म्हणावं, अगं तू माझा घाल, मी तुझा घालते, म्हणजे एकच कपडा आपण घालतोय असंही दिसणार नाही. माझे मेवणे आहेत ते आता IAS ऑफिसर आहे, पण ते शिकायला होते तेव्हा एकच शर्ट त्यांना आणि त्यांच्या मित्राला होता. तर लोक किती प्रकारचे असतात, म्हणजे मानसिक दुःख त्या माणसाला किती असेल. तो म्हणतो कॉलेजमधल्या मुली हसायच्या की एकच शर्ट रोज घालून येतो, म्हणून एक दिवस तो काखेत घामेने भरलेला शर्ट स्वच्छ करून मी मित्राला घालायला द्यायचो आणि मित्राचा मला घालायचा. म्हणजे इतकी सुद्धा त्यांच्या खांद्यावर त्यांनी रोजगार हमी योजनेवर काम केल्याचे घट्टे त्यांच्या खांद्यावर. इतकी सुद्धा कष्ट लोकांनी सोसलेले आहेत. त्या मनाने आपली परिस्थिती खूपच चांगली आहे. आणि त्यांना पण मी म्हणते सदरा द्या तुमचा मला सुखी माणसाचा. ते मला तेव्हा सदरा नव्हता ना, आता मी तुला भेटतो. मन मोकळं करायसाठी एक चिमणी असते. आपल्या एक्झॉस्ट फॅन असायचा, पूर्वीच्या काळी धुराडं असायचं. फॉरेन कंट्रीज मध्ये त्या शेकोटी जवळ धुराडं असतं. ती चिमणी पण बघा कधी कधी चोक होते, त्याच्यात काहीतरी अडकतं, जाळं मोठं अडकतं. तशी आपल्या पण मनाची चिमणी काही काळानंतर चोक होते. त्यासाठी ती रिफ्रेश होण्यासाठी कुठेतरी मित्रमैत्रिणींकडे जाणं, एखादी सहल करणं, चांगला सुगंधी वास घेणं, एखादा चांगला कार्यक्रम. आपण इतके भाग्यवान आहोत की ठाण्यात किती कार्यक्रम असतात, खूप. माझी मैत्रीण खानगरला, ती म्हणते एकच महाराष्ट्रीयन कार्यक्रम होतो. म्हणजे तिला पण इतका हेवा वाटतो लोकांना आपल्या ठाणे आणि पुण्याचा की असे या सांस्कृतिक कार्यक्रमाने सुद्धा खूप छान वाटतं. मागच्या बुधवारी मॅडम मी सांगितलं विठ्ठलाबद्दलचं, तो पण इतका सुंदर कार्यक्रम झालेला. म्हणजे अशा कार्यक्रमांनी आपण एकदम रिफ्रेश होतो. ऍक्टिव्हिटी. आता घरात बसून बसून आपल्याला काय होतं, मग आपण कपडेही बदलत नाही, सकाळी घातलेला गाऊन झोपेपर्यंत. मग घरात थोडस 10 मिनिटं भाजीपाला घेऊन या. हा उपाय मला माझ्या याच मेवण्यांनी सांगितला, जे खंड्यावर भेटते याने सांगितलं. भाजीपाला घेऊन या, फळं घेऊन या, पण त्या 10 मिनिटांनी अगदी पैसे नसतील ना तर काहीच घेऊ नका येऊ, विंडो शॉपिंग करून या. पण तुमचा थोडा घरातून बाहेर पडला की बाकीची लोक दिसतात आणि बरं वाटतं. तसं माझ्या आजी होत्या, त्यांना मी दिसायचं नाही. त्या अशा कडेकडेने राम मंदिरात, मी नाशिकची आहे, नाशिकच्या राम मंदिरात प्रवचन ऐकायला जायच्या. म्हणजे आंधळी बाई, अर्थात तो जुना काळ होता म्हणूनच ट्रॅफिक नव्हतं आणि त्या जाऊ शकत होत्या. त्या तिथे त्या ह्याच्यात जायच्या. त्या म्हणायच्या देवळात जाणं हे सुद्धा म्हणजे खूप मानसोपचार कसा असतो. त्यामुळे माझ्या मैत्रिणी म्हणतात, त्या काळात सुद्धा त्यांना मैत्रिणी होत्या, म्हणजे मैत्रिणी सर्व काळात आवश्यकच असतात. त्या काळात म्हणजे माझ्या मैत्रिणी सांगतात की अगं ह्या देवळाभोवती बसणारी माणसं भिकारी, त्यांना कुठले अवयव हे झालेले, खायला नाही प्यायला नाही, पण ते हसत खेळत विनोद करत असतात. आणि मग ते ना बघणं हा मला मानसोपचार वाटतो की त्यांच्याकडे जर काहीच नाहीये. हे बपुकळ्यांच्या कथेत सुद्धा आहे की त्या लोकांना बघून आपल्याला कळतं की आपण खूप त्यांच्यापेक्षा परिस्थितीने चांगले आहोत आणि आपण आनंदी राहायला हरकत नाही. निसर्गोपचाराचे जागोजागी आता आश्रम झाले. तर निसर्गोपचारामध्ये उरळी कांचनी आम्ही बऱ्याचदा जातो. तिथे सूर्यस्नान आणि चंद्रस्नान असे 2 प्रकार सांगतात. म्हणजे सकाळी उठून सूर्यकिरणांमध्ये बसायचं. ते डी विटॅमिन वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे शास्त्रीय पद्धतीने, पण आनंदी देखील वाटतं की रंगांची उधळण, ती पक्षी ओरडत असतात, झाडं. मुंबईत तर आपल्याला काय खिडकी उघडली की समोरच्याचा फ्लॅट दिसतो. आणि लाईट लावला, दिवस असो रात्र असो लाईट लावावाच लागतो. तर ते सूर्यस्नान घेणं फार महत्वाचं आहे. तसं चंद्रस्नान तर मी पूर्वी बघा आपण कोजागिरी पौर्णिमेला जागरण करायचं, सगळेजण साधारण आपल्याला आठवत असेल. शाळेत सुद्धा आम्हाला तर शाळेत सुद्धा एक जागरण ठेवायचे वर्षभरात, किंवा हरताळकेचं असायचं, मंगळागौरीचं असायचं. आणि ते उघड्या परिसरात म्हणजे चंद्र चांदण्या दिसावे असं असायचं.
आता कोजागिरीला सुद्धा एवढा मोठा चंद्र चांदण्या ते सगळं बघणं हा सुद्धा आनंद असतो. कारण की हे निसर्गाच्या सहवासात तुम्ही जेवढं जाल तेवढं तुम्हाला आनंद वाटेल. अर्थात रोज उठून जाऊन चालणार नाही, कारण की मग आपल्याला रोजचीच सवय झाली की त्यातला आनंद आपला नष्ट होतो. त्या अवघड वळणावर आयुष्यात बरेच प्रसंग येतात. सगळ्या थिअरीज फेल जातात की हे किरकोळ उपाय, हे आपले पोट दुखलं ओवा खाऊन पण बरं वाटत नाही, डॉक्टरकडे जावं लागतं. तसं आयुष्यात जर ते काही अवघड वळण आलं की आपल्याला नाहीच कशातच रुची वाटत नाही, तर आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो. आता ही अवघड परिस्थिती म्हणजे घटस्फोट, नातेसंबंध तुटणं, करोना महामारीच्या वेळी आपल्या जीवनसाथीचा मृत्यू. माझी एक मैत्रीण तिच्या मिस्टरांचे पेपरला पण आलो म्युकोरोमायसिसने डोळे गेले त्यांचे. नंतर तो पसरला, तो त्यांचा जबडा पण काढलेला, आणि ते मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतात. अशा परिस्थितीत ते काळ्या चष्मा घालून त्यांना देतात, आणि म्हणजे त्यांना एम्प्लॉय करणाऱ्या संस्थेचं पण कौतुक आहे की त्यांनी त्यांना मोटिवेशनल स्पीकर, म्हणजे त्यांचं कोट तरी चालू राहिलं. तुम्ही काय करू शकता? आता आपण सगळे इतकी सामान्य होती, पण कधीतरी मन खचलं तर आपण काय करू शकतो? तर एखाद्या, आता मी मैत्रिणींचं सांगितलं की ती वृद्धाश्रमात वगैरे जाऊन गाणी ऐकवते, किरकोळ कथा सांगते, भेट देते. वाढदिवस आपण घरी केक करणार, तो तोंडाला फासणार. त्याच्यापेक्षा साधे शेव मुरमुरे आपण अनाथाश्रमात वृद्धाश्रमात वाटले तरी. एका वृद्धापूर्वी मी प्रहारमध्ये होते तेव्हा वृद्धाश्रमांवरचा एक लेख लिहिण्यासाठी मी 15-20 वृद्धाश्रमात फिरले होते. तेव्हा त्या मॅडम म्हणाल्या की 10-10 रुपयाला खोबरेल तेलाची बाटली. तुम्ही वाढदिवसाला 30 विद्यार्थी, 300 रुपये तुम्ही कुठेही घालवता. तुम्ही त्या लोकांना 10-10 रुपयाची तेलाची बाटली दिली तरी पण तो आनंद तुम्हाला मिळेल, कारण देता देता हेच चालू होतात. तसंच तो देऊन आपल्याला आनंद मिळतो. ह्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. चांगला सुगंध, नैसर्गिक सुगंध, फुलांचा सुगंध. फुलं काही महाग नसतात, म्हणजे आनंद महाग नसतो म्हणतात तसं फुलं देवाला वाहिलेली असतात किंवा इतर ठिकाणच्या त्या सुगंधाने पण तुम्हाला बरं वाटू शकतं. पेट पाळू शकतो. मुंबईत ते शक्य नाही, कारण कुत्री भुंकली तर सोसायटी ऑब्जेक्शन घेते, पण एखादा पाळीव प्राणी पाळता येतो. कासव, मांजर, कुत्रा, पोपट. अर्थात हे सगळं आपली तब्येत, कारण अस्थम्याचा त्रास होतो असं देखील म्हटलं जातं, त्यामुळे आपली तब्येत बघून आपण हा उपाय आपल्या मानसिक आरोग्यावर करायचा. त्या मनाचे 2 कप्पे असतात. मी ह्या क्षणाला आता तुमच्याशी अगदी व्यवस्थित बोलली आहे, किंवा शोरूम म्हणजे त्याला म्हणायचं. हे बाहेर डिस्प्ले केलेलं आपलं रूप हे आपली शोरूम असते. याला कॉन्शियस म्हणतो किंवा चेतन मन म्हणतो. पण काहीतरी मनाच्या आत कुठेतरी दडवून ठेवलेलं असतं. जसं मी सांगितलं, पाऊस संपल्यावर छत्री अडगळीत, तशी ती अडगळ खूप आपल्या मनात असते. तशा त्या अडगळीचा पण आतून गंड निर्माण होतो, आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, आणि कॉन्शियस आणि सबकॉन्शियस यांच्या संघर्षामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे सबकॉन्शियस मधलं जे आहे ते मी तुम्हाला उपाय सांगितलं, बोलायचं आणि काढून टाकायचं. आणि हे अगदी साधे उपाय आहेत. बरं नाही वाटलं तर डॉक्टरकडे नक्की दाखवायचं. सगळ्यात मोठं म्हणजे छंद ठेवा. पुस्तकासारखं मित्र नाही, आणि वाचनालय ही देवळाहूनही जास्ती महत्वाची म्हणता येतील, कारण ते आपल्याला खूप सुरुध देतात. पण वेगळे वेगळे विचार घेऊ शकतो. ते आपल्याकडनं काही मागत नाही तरी. त्यामुळे पुस्तकं, युट्यूब, व्हॉट्सअपवर येणारे व्हिडिओ, आवडणाऱ्या TV मालिका, ह्या सगळ्यामध्ये आपलं मन चांगलं रमू शकतं, आणि ते देखील पुस्तकं तर सगळ्यात बेस्ट आपले मित्र करू शकतो. स्वभावाला औषध नाही. लहानपणापासून आपल्याला सांगतात ना, स्वभावाला औषध नाही. एक कविता वाचनात आली, माझी नाही आहे, संग्रहित आहे, मी ते तुम्हाला सांगते की त्या कवीच्या मध्ये स्वभावाला औषध आहे. तर ती कविता वाचते.
स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधीरातला अ सोडून धीराने घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं. संताप म्हणतात बघ. संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. आपल्यातल्या मीला थोडं दाबून तीला जपायचं असतं. ती, तो, ती, काय, त्या त्यांना जपायचं असतं. माझंच ऐक म्हणायचं सोडून दुसऱ्याचं पण ऐकायचं असतं. एकाच दिवशी शक्य नाही, पण हळूहळू बदलायचं असतं. स्वभावाला औषध असतं, फक्त ते रोज रोज घ्यायचं असतं. आता आपण शब्दकोश बघूया. शब्दकोश शब्द माहितीये कोणाला? भरपूर गप्पा मारायच्या असतात, सगळ्या गप्पा मारायच्या, पण हा शब्दकोश तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी नक्की डिस्कस करा. शब्दकोश म्हणजे A to Z. शब्दकोशचा इंग्लिश शब्द आहे डिक्शनरी. इंग्लिश शब्द A to Z म्हणजे हे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला A to Z आपल्याला लक्षात राहण्यासाठी सांगते. हे मी मला शोधलेले मुद्दे आहेत. तुम्ही पाहिजे तर तुमचे मुद्दे सुद्धा याच्यात ऍड करू शकता. मी सुरुवातीला सांगितलं ऍक्सेप्ट. प्रत्येक गोष्ट स्वीकारा. पर्यायच नाहीये, नाहीतरी काय करणार होता न स्वीकारून. मार्बलवर डोकं आपटायचं किंवा फरशीवर आपटायचं. आपटायचं तर डोकं आहे, मग स्वीकारायचं. दगड तर दगड, मार्बल तर मार्बल. बीचं ब्रेकअप. ब्रेकअप, बोर्डम हे अगदी कॉमन आहे. म्हणजे तरुणांसाठी कॉलेजमध्ये मालाडला एकदा दालमिया कॉलेजमध्ये झालेला तेव्हा मी सांगितलेलं ब्रेकअप अगदी नॉर्मल आहे. त्याच्यासाठी ते गाणं आहे आपल्याला पडलं. सुबह सुबह उठकर मैंने मेकअप कर लिया, कल सैया जी से जाके मैंने ब्रेकअप कर लिया. म्हणजे काल ब्रेकअप झाल्यावर आज मेकअप करून नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते. तर बी हे बोर्डम्स आणि ब्रेकअप सर कॉमन. बीचा अजून एक उपाय मला यामिनीने सांगितलेला, बॅक फॉर फ्लॉवर रेमेडीज म्हणून एक प्रकार. मी अजून कधी ट्राय केलं नाही. दरवेळी मला आठवण येत राहते. ते मनावर पुष्पौषधीचा उपाय नाही, तो मनावर काम करतो. अर्थात अजून त्याच्यावर संशोधन चालू आहे. सी कंट्रोल. आपल्या भावना कंट्रोल करा किंवा कंट्रोल त्या वरच्याच्या हातात सोडून द्या. तो बघेल. तेरे नाम पे छोड़ दी नैया मैंने, तू जो चाहे कर ले. तू करेल त्याला काय. नाही तसाही पर्याय नसतो आपल्याला, पण प्रयत्न करत राहायचा, नाही तर कंट्रोल त्याच्या हातात द्यायचा. डी सांगा. यांचा लाडका विषय आहे, कारण सगळ्या बाहेर कारण शरीर हेल्दी राहिलं तर त्यातलं मन हेल्दी राहणार. त्यामुळे डाएट तेवढंच महत्वाचं. ई मध्ये एक्झरसाइज. पण मी तर अजिबात एक्झरसाइज करत नाही. माझं सगळे जण रागवत असतात. म्हणजे एक जोक होता की डॉक्टरांनी सांगितलं रोज 3 तास व्यायाम करा, तुम्ही स्वतःला बदला. मग मी बदललं. डॉक्टर तशी मी मला जो डॉक्टर एक्झरसाइज करा सांगेल तो सोडून देते आणि ग्रुप पण सोडते. ज्या ग्रुपवर डाएट बद्दल किंवा एक्झरसाइज बद्दल जास्ती आग्रह असेल ते ग्रुपच मी सोडून देते. पण गुण येत असेल तर हरकत नाही. एक्झरसाइज करा, एक्सप्रेस करा, स्वतःला एक्सप्रेस करा. एंटरटेनमेंट आवश्यकच असतं. तुम्हाला तोही हक्क आहे. दिवसभर काम केलं पाहिजे किंवा असं नाही. तुम्ही स्वतःला एंटरटेनमेंटचा पण हक्क देऊ शकता. गाणी ऐका, एखादा मॅडम मी सांगितलं तसं महिन्यात एखादा सिनेमा बघायला मित्रमैत्रिणींसोबत जा. आपल्याला स्वतःला तुम्ही मेजवानी द्या ही भावनेची किंवा अशी. एफ मध्ये फाईट्स, फिअर, फेल्युअर, फ्रॅक्चर्स. म्हणजे मी ज्येष्ठ नागरिकांसाठी करते. ज्येष्ठ नागरिकांना पडलं तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. भीती त्यांना वाटते बाहेर पडायची. आणि फेल्युअरची भीती तर प्रत्येकच व्यक्तीला असते, अगदी तरुण मुलांना देखील. तर ती फाईट्स पण आयुष्यात टाळू शकत नाही आपण. ह्या सगळ्याला एफचा शेवटचा फेस करा. ह्या सगळ्या गोष्टींना आपण फेस करा.
का जी जी आहे गिव्ह. तुम्हाला माहिती असेल माणुसकीची भिंत म्हणून एक भिंत असते, तिथे आपल्याला जे लागत नाही ते तिथे जाऊन टांगून द्यायचं, ठेवायचं. ती ज्याला हवं ती व्यक्ती घेते. फूड फ्रीज असतो तिथे ठेवायचं. या बाबतीत मी एका ठिकाणी बोलल्यावर एक व्यक्ती बोलली, व्हाय वी शुड गिव्ह अवर थिंग्स. तुम्हाला अनवॉन्टेड आहेत म्हणून द्या आणि कुणाच्या तरी उपयोगी येतील म्हणून द्या, किंवा जगाचंच कार्बन फुटप्रिंट कमी होईल ना. जेवढं कपडे पण भरपूर असतात, ते सगळे दान करा. त्याला गिव्ह म्हणजे एचचा होरोस्कोपचा मुद्दा मी मगाशी सांगितला. होप्स, आयुष्यात नेहमी आशा शिल्लक ठेवायची. 2014 साली मला मणक्यात इंजेक्शन दिलं तेव्हा मी 1.5 वर्ष घराबाहेर पडले नव्हते. 1.5 वर्ष. पण आशा होती कधीतरी. त्यावेळी आणि मित्र, मी जे सांगते मित्र कोण, पुस्तकासारखं मित्रच नाही, ते पुस्तकांवर चांगले दिवस निघतात. आशा ठेवायची. हॉबी वाचन. मी तर वडापावचा कागद येतो ना, तोही वाचून घ्या. त्यात काही वाईट असेल असं मला वाटत नाही. आपल्यापैकी किती जणांनी अख्खी कसम सिनेमा बघितलाय? अख्खी कसम, राजेश खन्नाचा छान सिनेमा आहे. त्याच्यात तो घर सोडून चारीधामच्या एका बद्रीनाथच्या पाशी बसलेला दाखवलाय. त्याला ती पुरी भाजी खाताना त्याला जोडून वर्तमानपत्राचा कागद येतो आणि तो ते वाचतो की त्याला ते एकताने तुम्ही याद की आहे. म्हणजे त्याची मुलगी असते ती एकता, आणि तो घर सोडून गेल्यावर ती मुलगी जन्मली असते आणि तुम्ही एकताने याद घ्या. म्हणून माझं म्हणणं हरकत नाही, ते वडापावचा कागद पण वाचावा, कधीतरी कुठेतरी उपयोगी पडेल. आय मी मगाशीच सांगितलं, आय सगळ्यात मोठा एकाक्षरी शब्द, पण तो सगळ्या डिक्शनरीवर राज्य करतो. मीच्या वेलांटीचा सुटो फास. म्हणजे हा माझा अहंकार देवा, मीची वेलांटी कमी होऊ दे, माझा अहंकार कमी. जेलसी सगळ्यांनाच असते. सगळ्यांचं चांगलं झालं, माझं कधी होणार. मग आपल्याला त्या जेलसी जेवढी होईल तेवढी जवळजवळ छातीत व्हायला लागते. आणि हे कमी म्हणून अजून टीव्ही वाले जाहिरात दाखवतात, भला उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसे. म्हणजे जळवा तुम्ही सगळ्यांना, साडीवरून पण जळवा, कपड्याच्या साबणावरून पण जळवा. तसं अजून फेसबुकवर फोटो टाकून जळवा की आम्ही वर्षात 3 वेळा 3 फॉरेन टूर केला. झालं. ती जेलसी होते, नॉर्मल होत. आपण काही संत नाही. आपल्याला पण अशा काही दबलेल्या इच्छा असल्या की आपल्याला वाटतं जेलसी होते, आणि ती नॉर्मल आहे. त्या जेलसीने काही आपण फार रोगी झालो असं काही नाही, ती मानसिक होती. के मध्ये खुशी आणि खामोशी. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुशी, छोटीशी खुशी. ती छोट्या छोट्या गोष्टीत खुशी घ्या आणि खामोशी. कधी कधी आपल्यालाच वाटतं कुठेच जाऊ नये, कुठेच बोलू नये. ती शांतपणा, तो निवांतपणा, ती खामोशी सुद्धा आपण अनुभव. हे मी सांगतेय, तुम्हाला याहून वेगळं काही सुचलं तर मला नक्की सांगा, मी ते ऍड करेन पुढच्या 14 ऑगस्टच्या कार्यक्रमात. बरोबर आहे, व्हेरी गुड. आता पुढचं आहे एलचं प्रेम करायचं. आता प्रेम मध्ये सुद्धा आपल्याला साने गुरुजींनी त्या काळात सांगितलंय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे लव ही अशी भावना सगळ्यात महत्वाची. एम फॉर मनी. पैसा असा असतो की नसला तरी माणूस दुःखी होतो, आणि असला तरी सुखी होईल याची गॅरंटी नसते. दुःखी नाही होईलच असं नाही, पण सुखाची गॅरंटी नाही. एवढे पैसे झाल्यावर तुम्ही सुखी. निगेटिव्हिटी. मी असे कार्यक्रम केले की मला काही जण म्हणतात तुम्ही फार निगेटिव्ह बोलता, पण मी म्हटलं की माणूस जेवढा निगेटिव्ह राहतो ना तेवढा तो सावधपणे वागतो. त्यामुळे निगेटिव्हिटी अशी काही फार संकटदायी असं आहे असं नाही. हा प्रयत्न करा पॉझिटिव्ह राहण्याचा, पण निगेटिव्हिटीने तुम्हाला सावधपणा कळतो. निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटीचा बॅलन्स. ऑपॉर्च्युनिटी. आयुष्यात ऑपॉर्च्युनिटी येतात जातात, संधी येतात जातात, सुटून जातात.
आयुष्य शांतपणे चालू ठेवायचं. पी आताच सांगितलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. क्यू क्यू क्वेश्चन. आयुष्य तुम्हाला खूप प्रश्न विचारेल, तुम्ही घोटून घोटून अभ्यास करा आणि तो क्वेश्चन सोडवायला जर तो क्वेश्चनच बदलून जातो. मग आपल्याला नवीन प्रश्नपत्रिका येते. ह्या क्वेश्चन्सला तोंड द्यायचं आणि स्वतःला पण क्वेश्चन करायचं की मी माझ्यात कितपत सुधारणा केली, मी स्वतःत सुद्धा काहीतरी सुधारणा केली पाहिजे. मी स्वतःत सुधारणा म्हणजे इतर लोक म्हणतात ती सुधारणा नाही, माझ्या स्वतःच्या आनंदाच्या लेवलमध्ये सुधारणा. आजचा नक्की आपला लाडका विषय रेस्ट. आमच्या सर म्हणतात सगळ्यात लाडकं आसन कुठलं तर शवासन, की अगदी विश्रांती घेतली की बरं वाटतं. ते आसनच मी रोज करते, बाकी एकही आसन करत. एस मध्ये सिरेनिटी म्हणजे सोज्वळता ठेवा. एक इंग्लिश वाक्य मी ठरवलं होतं इंग्लिश आणि हिंदी वाक्य वापरायची नाही, पूर्ण मराठीत बोलायचं. पण सिरेनिटी मध्ये गॉड ग्रँट मी द सिरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज. असा तो एक वाक्य की ज्या गोष्टी बदलू शकत नाही ते स्वीकारायला सुद्धा सोज्वळता लागते. ऍक्च्युली ते 3 वाक्य आहेत. गॉड ग्रँट मी द सिरेनिटी टू चेंज द थिंग्स आय कॅन चेंज, टू ऍक्सेप्ट द थिंग आय कॅनॉट चेंज, आणि विजडम टू नो द डिफरन्स. म्हणजे त्याला पण कळायला सुद्धा आपल्याला ट्रबल्स होत राहतात. ट्रबल्स बूस्टिंग सॉफ्टवेअर वगैरे कुठे मिळत नाही, आपल्या ट्रबल्स आपल्यालाच बूस्ट करायचे. यू अनसेड आणि अनसंग. खूप गोष्टी आपण हे बोलायला नको होतं तसं हे बोलायला हवं होतं, ह्या गोष्टीचा सुद्धा नंतर त्रास होऊ शकतो. अनसेड अँड अनसंग. व्हेरी गुड म्हणजे खाली कोणाला, आता मी परवा त्या कार्यक्रमात गेले ते वारकरी भवनला जज, त्या मुलांना व्हेरी गुड म्हटल्यावर तिने इतक्या सुंदर असायच्या त्या छोट्या छोट्या मुली. तसं व्हेरी गुड म्हणायला काय हरकत नाही, लहान मुलांना कसं आहे असं. म्हणजे व्हेरी गुड हा शब्दाचा अगदी आपण आजपासून थँक्यू आणि व्हेरी गुड, सॉरी, थँक्यू आणि व्हेरी गुड 3 शब्द अगदी मला वाटतं ते मनाच्या मशागतीत आपण लक्षातच ठेवा. डब्ल्यू वेट. मी सांगितलं व्रत. ज्योतिषी सांगतो 4-5 आठवडे लागतील. 5 आठवडे आपण वाट बघतो, तोपर्यंत प्रश्न बदललेला असतो. पुढचं एखादं अजून मोठं संकट येतं, कामवाली सोडून जाते, काहीतरी मुलाचा प्रश्न येतो. म्हणजे तसं डब्ल्यू त्याच्यासाठी. एक्सप्रेस. मनाचे विचार तुम्ही व्यक्त करा. किंवा गणितात बघा एक्स फॅक्टर आपण घेतो, तसा कोणीतरी अज्ञात अजनबी एक्स फॅक्टर, तो देव, त्याला पण आपण एक्स फॅक्टर मानून एक्स. वाय ते मगाशी सांगितलं योगाचं सगळ्यांना नाही करायला योग होय. विशेषतः हे श्वासाचे प्रकार. आणि याच्यात काय अष्टांग योग जो आपला आहे 4थ्या स्टेप पर्यंतच थांबतात. यम आसन प्राणायाम म्हणजे प्रत्याहारमध्ये लोक जातच नाही. त्यात जर तुम्ही गेलात तर ती एक जादू आहे. वायचं योग झालं. झेड साठी झेब्रा घेतलं. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल झेब्रा हा घोडाच असतो, फक्त त्याच्यावर ते पट्टे असतात म्हणून बाकी त्याची फॅमिली कॅरेक्टर सगळी घोड्याची. तसं आपण सगळी माणसं सारखीच असतो, फक्त आपल्या अंगावरचे चट्टेरी पट्टेरी जे वेगळे, आणि प्रत्येक झेब्राचं डिझाईन वेगळं असतं. म्हणजे हे विज्ञानाने सिद्ध झाले. तसे आपण बेसिकली सगळे सारखं होत, पण त्या झेब्राने आपण युनिक बनायचं, आपलं आनंदी राहायचं आणि खंबीर राहायचं, खुश राहायचं. A to Z मी सांगितलं. तुम्हाला अजून काही सुचलं मॅडम कडे सांगा, मी माझ्या डिक्शनरीत अपडेट करेन. आपण गाडं म्हणायचंय ना सगळ्यांनी. माझ्या बरोबर म्हणता का माझ्या माघारी म्हणता? सगळे म्हणूया ना, काय ओळखीचं का नाही.
शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढे तुझे गड्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. चेंडा जो भल्या कामाचा घेऊन निघाला. चालेल चालेल. चेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. काटकुट वाटेमध्ये पोचती त्याला. काटकुट वाटेमध्ये पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास रे त्याची. रगत निघल तरी बी हसल शाबास रे त्याची. तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. चाल गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. जो ओळखत असे अंश म्हणजे मोठी लढाई. अंश म्हणजे मोठी लढाई. अन हत्याराचे फुलावानी भाव भिकाई. अन हत्याराचे फुलावानी भाव भिकाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळ विजयाची. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळ विजयाची. तू चाल पुढे चला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. धन्यवाद धन्यवाद. मॅडमचं ऐकतो आहे. मनाची मशागत असा विषय होता. खूप गहन विषय आहे खरं तर. इतक्या थोड्या वेळात तो मांडणं हे खूप कठीण होतं, पण त्यांनी अगदी सहज सोपी आपल्या रोजच्या जीवनातली A to Z उदाहरणं देऊन तो अगदी सोपा केला, आपल्यासमोर उलगडला. अनेक विधानं त्याच्यात होती जी मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना असं थोडंसं अरे अशी सरप्रायझिंग अशी विधानं होती. जसं नात्याला एक्सपायरी डेट असते असं त्यांनी म्हटलं. नंतर ज्योतिषी हा एक मानसोपचार तज्ज्ञ असू शकतो. एक नवीन आपल्याला अँगल म्हणजे विचारांना मिळाला नक्कीच. मला वाटतं निगेटिव्हिटीमुळे माणूस सावध होतो. आपण नेहमी पॉझिटिव्हिटी बद्दल एवढं बोलतो आणि मला कधीतरी मनात विचार येतो की काय आहे का ही पॉझिटिव्हिटी, किंवा हाऊ टू डिस्टिंग्विश की आपण पॉझिटिव्ह होतोय किंवा आणायची कशी ती पॉझिटिव्हिटी. बेसिकली आम्ही कॅन्सर पेशंट्स आणि त्यांचे घरचे लोक सर्वायव्हर्स यांच्याबरोबर काम करतो. आणि जेव्हा माणसाला कॅन्सर होतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा मनात प्रश्न असतो मीच का. अगदी हा प्रश्न कोणालाही चुकलेला नाहीये की मीच का, मलाच का झाला. आणि अशा वेळेस हे असे जे तज्ज्ञ मंडळी असतात त्यांचे विचार जेव्हा आपण सगळे ते मनात आणतो तेव्हा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं की मीच नाहीये. माझ्यासारखे एकतर अनेक वेगवेगळ्या कारणांनी दुःखी असणारे किंवा वेगवेगळ्या कारणांनी अकारण दुःखी असणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत. आपल्याला हे जे काय संकट आपल्या आयुष्यात आलं आहे ते आपल्या आजवरच्या शिकवणीने आपल्याला ते पार करायचं आहे. आणि मग असे हे कर्कयोद्धे इथे तुम्हाला बसलेले दिसतात जे त्यातनं बाहेर येतात आणि त्याच्यावर मात करू शकतात. मी मगाशी म्हटलं तसं इथे आपला योग वर्ग चालतो आणि अतिशय चांगले तिथे म्हणजे तुम्ही व्यायामाचं एक वेळ बाजूला ठेवा, नुसतं ते एक योग वर्ग तिथे अटेंड करायला जा जो अतिशय आपल्याला सांगतील योग वर्ग इथे साधक आहेत. तर त्या एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे आसनं आणि व्यायाम आणि प्राणायाम सगळं बाजूला ठेवा, पण तिथे जे आपल्याला ऐकायला मिळतं ते खूप वेगळा आपल्याला विचार करायला लावतं, पातळीवर नेतं. श्याम पेंडसे म्हणून आमचे एक सर आहेत, ते दर सोमवारी इतकं सुंदर काहीतरी एक विषय घेऊन बोलतात. आणि एकदा आम्ही
म्हणजे काय म्हणायचं त्याला की मंत्र साधनेचा काय फायदा होतो अशा विषयावर तिथे भाषण होतं. आणि त्यावेळेस श्याम पेंडसे सर म्हणाले की मंत्र तर खूप आहेत ज्याच्याने साधना करता येते, पण मी आज तुम्हाला एक मंत्र देतो तो तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि तो माझ्या छान लक्षात राहिला आहे, तुमच्या पण सगळ्यांच्या लक्षात असेल की त्यांनी म्हटलंय तरी बरं. हा मंत्र लक्षात ठेवा की मला काही झालं, मी पडलो, माझा पाय फ्रॅक्चर झाला, तरी बरं पायच फ्रॅक्चर झाला, बाकी अजून काय झालं नाही. असं प्रत्येक गोष्टीत आपण तरी बरं म्हणू शकतो. आणि हा तरी बरंचा मंत्र आपल्याला नक्कीच कुठल्याही संकटातनं पार करू शकतो. आजही आपल्याला अनेक गोष्टी शुभांगी मॅडमच्या भाषणातनं कळल्या आणि त्याचा आपण नक्कीच विचार करू आणि आपल्या मनाची मशागत करत राहू असं मला वाटतं. धन्यवाद. आपण सगळेजण इथे आलात. सोमवार बुधवार शुक्रवार आमच्या ताई आहेत, दुसऱ्या बरेच जण येतात. पण तिकडचा माझा एक अनुभव, मी ज्या वेळेला कॅन्सर डिटेक्ट आणि ऑपरेशन नंतर तिथे पोहोचले आणि त्यावेळेला मनात अँझायटी आणि भीती तर होतीच, पण 1 महिन्यातच मी तिथे जाऊ लागले. पेपरमधून ॲड मला कोणी मैत्रिणीने पाठवली आणि मी जाऊ लागले. आणि त्यावेळेला मनात भीती घेऊनच गेले, म्हणजे जात होते मी. पण विद्याताई त्यावेळेला विद्याताई जास्त वेळा क्लास घ्यायचा, आता नितीन सर घेतात, सगळेच घेतात. आणि प्रत्येकाची शैली खूप सुंदर आहे, प्रत्येकात एक वैशिष्ट्य आहे. असं नाही की अरे आज हे उगाचच आहे असं आम्हाला कधीच वाटत नाही. अच्छा आज नितीन सर आहेत, मग आज हे अगदी व्यवस्थित सगळंच होणार आज आपलं. हां आज श्याम सर आहेत, म्हणजे आज आपल्याला गोष्टी ऐकत ऐकत मजेत होणार. हां आज वर्षाताई आहेत, म्हणजे आज वर्षाताईच्या मंजूळ आवाजात आपल्याला मंत्र पण ऐकायला मिळणार, शवासनात मस्त वाटणार. प्रत्येकाची अशी खासियत आहे आणि सगळ्यांना ओपन आहे. कोणीही तुम्ही तिथे येऊन हा अनुभव घेऊ शकता. असं नाही की सर्वायवर किंवा पेशंटनीच यावं असं सुद्धा त्यांचं काही रूल नाही आहे. कोणीही यावं आणि तो अनुभव घ्यावा. आता आमचे रिलेटिव्ह पण मध्ये मध्ये 1-2दा सगळे येऊन गेलेले आहेत. माझ्या मैत्रिणी 5 जण एकदा परमिशन काढून आल्या, सगळ्यांना खूप छान वाटलं. तर असं तिथे आहे की कोणीही येऊ शकता. 9 ते 10 आमचा क्लास असतो आणि खूप सुंदर. आणि त्यावेळेला माझं सांगायचं म्हणणं असं की विद्याताईंनी त्या अँझायटीमधून मला पर्पजली असं काही काउन्सिलिंग वगैरे वेगळं काही दिलं नाही, पण जे क्लासमध्ये त्या शिकवता शिकवता जे काही बोलत होत्या की हे शरीराबरोबरच मनाचं आपण हे आसन मनाला हे करतो, शांत करतो, त्यातूनच मला मिळत गेलं. आणि नंतर एक 2-3 महिन्यांनी त्यांनी आम्हाला विचारलं की प्रत्येकाने, त्यावेळेला माझी अँझायटी नो डाऊट मधून मधून ती उफाळते, म्हणजे कधी आपलं टेस्ट करायचे असतात तेव्हा ती थोडीशी येते, जागृत होते, कधी कधी पूर्णपणे जात नाही. पण मी जाणं चुकवत नाही. अगदी कधी कधी ह्याची मला थोडंसं वर्टिगोचं आहे, चक्कर येत असते, मग मन एक मला खेचतं मागे, नको आज काय गेलं नाही तर काय होतं, तू घरीच आपण करू 1 तास, एवढंच स्वतःला नेते. कारण घरी करू म्हटल्यावर कामं 1000 पडलेली असतात. ह्याला हातात चहा द्या, त्याला हे द्या, नाश्ता द्या, आणि त्या प्रकारे ते आपल्या बट्ट्यामुळेच होतं कुठल्याही स्त्रीचा. त्यामुळे तिथे जाऊन 1 तास जो शांतपणा आणि जे स्वतःवर काम करायला मिळतं ते घरी नाहीच मिळत. तर असा हा माझा अनुभव अर्थातच. तर या ज्यांना कोणी वाटेल त्यांनी जरूर